कळंबोलीतील KL4 परिसरात पाणी टंचाईचा तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऐन 10वी-12वीच्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत असल्याने पालकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. घरगुती कामे, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास या सर्वांवर या टंचाईचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आज समाजसेविका विजया कदम यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात आला. संतप्त नागरिकांनी थेट सिडको कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील तसेच रावी शेठ पाटील यांनीही उपस्थित राहून नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. दरम्यान सिडको अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा खंडित होण्यामागे मुख्य वाहिन्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या आणि चेंडू अडकल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या दाव्यावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वारंवार खोदकाम करून तात्पुरती दुरुस्ती केली जाते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या मते परीक्षा काळात निर्माण झालेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भावना म्हणजे अतिशय बिकट भावना आहे. आज 1.5 वर्ष मी म्हणजे सिडकोमध्ये फेरा मारते. सोमवारी जे पाणी जातं, सोमवारी एक टाइम पाणी येणार नाही म्हणून सांगतात. ते सोमवारी संध्याकाळी येत नाही, मंगळवारी येत नाही सकाळी, मंगळवारी संध्याकाळी कमी दाबाने येते, म्हणजे वरच्यांची हाल. मग बुधवारी आलं तर येणार, बुधवार गुरुवार जरा येते, शुक्रवार पण येते, परत शनिवार हा सिटीमध्ये 1.5 वर्षाचा हा प्रॉब्लेम आहे. आणि आता तर अक्षरशः 10 दिवस झाले सेक्टर 4E मध्ये 3 सोसायट्यांमध्ये अजिबात पाणी नाही, म्हणजे एक थेंब पाणी नाही. अक्षरशः म्हणजे एवढं हाल की बॅलर घेऊन आम्ही 400-500 रुपयाचं पाणी विकत घेतोय आणि ह्यांना परत बिलं भरतोय 1,500, 1,200-1,300चे. मग ह्याने आज तक्रार दिली, महानगरपालिकेला पण कर भरतोय. मग ह्याच्यामध्ये काय तोडगा आहे ना, त्या मॅडम आलेल्या होत्या, त्या काढतीलच. आणि आमची मेन ह्यांच्याशी हे आहे की तुम्ही आमची दखल घ्या. सिडकोने आता काय सांगितलं तुम्ही? सिडको म्हणाला आम्ही करतोय, फॉल्ट मिळालाय त्यांना, एक पुढे पण शोधणार आहेत, पुढचा फॉल्ट शोधून मग येईल तुम्हाला सुरळीत पाणी, असं त्यांचं आश्वासन आहे. आता बघू ह्या 2 दिवसात काय होतंय ते. 2 वर्ष झालं अजिबात पाणी व्यवस्थित येत नाही. मी खाली आहे, माझी टाकी एक 5 फुटावरती आहे, तरी पण माझ्या टाकीमध्ये अजूनही येऊन बघा एक थेंब पाणी नाही आहे. एक तर आठवडाभर पाणी नव्हतंच, पण काल जरासं थोडंसं पाणी आलेलं तरी पाण्याला बिलकुल प्रेशर नव्हता, माझी टाकी भरली नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला परत सिडकोमध्ये यावं लागलं. आम्ही वारंवार कंप्लेंट देऊन हे लोक दुर्लक्ष करतायत, आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आम्हाला वेळेवर पाणी पुरवठा करत नाहीत. आणि आम्ही स्वतः त्यांना लाईन दाखवतो, तुम्ही इथे खोदा, तुम्हाला मग इथून कळेल की लाईन कुठून कुठे गेली. आम्ही पण जुनी लोक आहेत, कुठून कुठे लाईन गेली ती तुम्हाला माहिती नाही. आणि तुम्ही आम्ही सांगू तेव्हा तुम्ही ते काम करताय आणि त्याच्यातून आम्हाला बाटल्या, बॉल, कचरा काढून दाखवताय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, तो कचरा बिचरा काढून दाखवलात, पण येतो कसा. आणि पुढे आणखीन तुम्ही आम्हाला ती लाईन क्लिअर करून द्या, जेणेकरून आम्हाला पाणी व्यवस्थित येईल. बिलं तर तुम्ही घेत आहे, बाहेरून आम्ही पाणी किती विकत आणायचं. एक तर 10वी-12वीच्या मुलांची पेपर आहेत आता, आणि ते मुलं अभ्यास करणार की आमच्याबरोबर टँकरने या बॅलरने पाणी आणणार घरी, हा पण तुम्ही विचार करा ना. आता प्रशासनाला काय सांगाल? प्रशासनाला हे सांगणार आम्ही की तुमच्या घरामध्ये जर 1 दिवस पाणी आलं नाही तर तुमची काय परिस्थिती होईल. तर आमचे 10 दिवस आम्हाला पाणी नाही, आम्ही काय करायचं. परंतु ही 8 दिवसामध्ये जी समस्या बघितलेली आहे, अत्यंत भयानक अवस्था. म्हणजे समोरून बघत होतो तर लोकांची अवस्था अतिशय बेकार होती. तर एवढं की आताच आमच्या महिला वगैरे सगळ्याजणी येऊन 7-8 दिवस फेरी मारत आहे. ते अतिशय प्रयत्न केले, परंतु कोणत्याही प्रकारचं हे नाही. आमचे मोहिते साहेब काल मला बोलले, सर काहीच हे करत नाही. तर मी काल अचानक यांना फोन केला, विजय मॅडमनं, की अशा प्रकारची समस्या आहे, आमच्या महिला वगैरे सगळीकडे जात आहेत. अतिशय पाणी म्हणजे अशा अवस्था झाली की रात्रीचं पाणी काय सकाळचं पाण्याचा प्रश्न, हे सगळ्या प्रकारचा प्रश्न पुढे उभा राहिला. आणि भयानक अवस्था एवढी कधीच झाली नाही. त्याच्यानंतर मग विजय मॅडमने हे केलं, लाईव्ह हे घेतलं, कॉन्फरन्समध्ये घेतलं सगळ्या अधिकाऱ्यांना, आणि कालचा समस्या काढण्याचा प्रयत्न केला, थोडा झाला. परंतु आम्हाला वाटलं काल 7 वाजता झालं, चला समस्या मिटली. परंतु परत एकदा बाकी असोसिएशनचे जे आमचं नळ सेपरेट असल्याकारणे आम्हाला पाणी आलं थोडं, परंतु बाकीचं जसंच्या तसं प्रश्न राहिला. तर ही समस्या आज परिस्थिती सांगितलं सगळ्यांनी की 12वीची परीक्षा, 10वीची परीक्षा, सगळ्या प्रकारची समस्या आहे.
आणि एवढ्याच हे समस्याग्रस्त असलेला हा भाग आमचा आहे. खरं तर पावसाळी तर समस्याग्रस्त म्हणजे पाण्यामध्येच व्याप्त असतो आणि अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये ही जर लोक मांडायला समस्या येतात आणि ह्या शासनामार्फत ही सोय जर होत नसेल तर नागरिकांसाठी ज्या सुविधा पुरवण्यात येतात म्हणजे नागरिकांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य हे शासन काय करतं. 10-12 दिवस झाले पाणी येत नाही. आज तो जी लोकं महत्त्वाचा आले ते मुद्दा म्हणत नाही, ते कालच नाही आलं, परवा नाही आलं. आणि समस्या असतात नाही असं नाही, पण यांचं कसं आहे की काम करायची पद्धत आहे ना, ही मला एकंदरीत चुकीची वाटते. लाईन ऑफ ॲक्शनची म्हणतात का, ॲक्शन प्लॅनचं म्हणतात ना, की आमच्या महिलांनी सांगितलं अहो ही लाईन इथनं जाते, इथं खोदा, इथं तुम्हाला काही भेटेल, त्या पद्धतीने काम केलं, नंतर ते काम झालंय. अदरवाईज हे भरकटली होती इकडं तिकडं, त्याला काय अर्थच आहे ना काय. अशा प्रकारचं काम त्यासाठी खरं म्हणजे ही उच्चस्तरीय यांची काय अधिकारी वर्ग आहे हे जबाबदार आहे. खाली काम करायला लोकांना तुम्ही सांगाल त्याप्रमाणे काम कराल, पण तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे का नको. प्रश्न हे सुटण्यासाठीच असतात, फक्त प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे. आणि ते आणि किती दिवस पाणी विकत घ्यायचं अजून? पाणी काय कशासाठी घ्यायचे, पैसे आम्हाला घर म्हणजे शिडको देत ना पैसे विकत घ्यायला. मी तर म्हणेन की शिडकोनी आमच्या कंपाऊंडमध्ये टँकर नाही पिण्याचं पाणी देखील आणून द्यावं. त्याला जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हे पाणी, त्या टँकरचं पाणी काल मी स्वतः बघितलंय, पिण्याला लायक नाही, आंघोळी पण करण्याला लायक नाही, प्यायचं काय मग. पण तुम्हाला वाटतंय की बाबा ही समस्या सोडण्यासाठी काही वेळ गेलं, त्यावेळेपर्यंत आम्हाला पाणी पुरवा. KL4ची कंप्लेंट ही मागच्या बुधवारी आम्हाला प्राप्त झाली होती. बुधवारी तिथे पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की कदाचित टाकीचं काम चालू आहे, त्यामुळे तिथं पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे किंवा जवळपास लाईन कुठेतरी लिकेज आहे. बुधवारी संध्याकाळी सप्लायच्या वेळेस फिटर लोकांनी ते पूर्ण तो एरिया चेक केला, तिथं कुठेच गळती आढळली नाही त्या पूर्ण परिसरात. त्याच्यानंतर त्याच दिवशी एक MGM हॉस्पिटलच्या कॉर्नरला रस्त्याचं काम चालू असताना लाईन लिकेज झाल्या होत्या. एक 150 mmची लाईन होती, एक दुसरी 200 mmची लाईन होती. ते रात्री उशिरापर्यंत काम चाललं. त्याच्यानंतर नेक्स्ट डे परत तोच इश्यू व्हायला लागला की KL4मध्ये पाणी नाही आहे. जेव्हा आपण एक्सकॅव्हेशन करून, आधी KL5ची बिल्डिंग होती, बिल्डिंग नंबर 35 असेल माझ्यामध्ये, तिथे आपण जेव्हा एक्सकॅव्हेशन केलं तर त्यात आपल्याला कचरा सापडला जिथं मेन फेऱ्यूल होतं, म्हणून त्या पूर्ण बिल्डिंगला पाणी जात नव्हतं. तदनंतर आपण KL4च्या बिल्डिंग नंबर 25च्या कोपऱ्यावर तिथे एक्सकॅव्हेशन केलं आणि तिथे जो टी होता त्या टीमध्ये बॉल सदृश एक वस्तू आढळली ज्याच्यामुळे तो पूर्ण ब्लॉक होता. ते काल बऱ्याच उशिरापर्यंत काम चाललं. त्याच्यानंतर पाणी गेलं, अजूनही KL त्या साईडच्या काही बिल्डिंग्सला व्यवस्थित पाणी जात नाही आहे, तर ते इंडिव्हिज्युअल फेऱ्यूल आपण चेक करतोय. कधीपर्यंत ही समस्या आज सुटेल? संध्याकाळपर्यंत आपण हा इश्यू रिझॉल्व्ह करतोय. आता देखील काम चालू आहे, त्याच्या पुढच्या टप्प्यात चालू आहे. तिथे आपल्याला एक प्लास्टिकची बॉटल भेटली. आता हे जे कचरा येतोय हा टाकीमधून न जाता जेव्हा लाईन लिकेज होते त्या लिकेजच्या वेळेस येणारा जे स्टॉर्म वॉटर ड्रेन असतील किंवा काय ते अटेंड करायच्या आधी हा कचरा सगळा त्या लाईनमध्ये शटडाऊन जेव्हा आपण घेतो त्याच्या आधी पूर्वकल्पना सोशल मीडियाद्वारे म्हणजे सिडकोचं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल त्याद्वारे कळवली जाते. तसंच जे रजिस्टर्ड नंबर्स आहेत म्हणजे जवळजवळ प्रत्येक नागरिकांचे ज्यांना मोबाईलवर SMS येतात बिलांचे, त्या प्रत्येकाला SMSद्वारे आपण ही सूचना देतो. आणि ही सूचना जवळजवळ 24 तास आधी जसं पॉसिबल असेल जशी आपल्याला भेटते त्या हिशोबाने देतो. आणि रिक्षा फिरवून जसं आपण दवंडी पिटवतो त्या हिशोबाने आपण ती जवळजवळ 24 तासाच्या आधी देण्याचा प्रयत्न करतो. नागरिकांना काय आवाहन करेल? नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आज संध्याकाळपर्यंतचा वेळ सिडको घेत आहे, काम आज चालू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत आहे. थँक्यू.